नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. देशातील सर्वात मोठ्या प्रशासकीय उपक्रमापैकी एक असलेल्या जनगणनेला आजपासून सुरुवात झाली आहे. तब्बल 15 वर्षांनंतर होत असलेली ही जनगणना यावेळी पूर्णपणे डिजिटल पद्धतीने पार पडणार आहे. सरकारकडून ही प्रक्रिया 2 टप्प्यात राबवली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात घरगुती आणि गृहनिर्माणशी संबंधित माहिती संकलित केली जाणार आहे. नागरिकांसाठी आजपासून स्वयं नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून ते स्वतःची माहिती ऑनलाईन भरू शकणार आहेत. त्यानंतर 16 एप्रिलपासून अधिकृत कर्मचारी घराघरात जाऊन प्रत्यक्ष माहिती गोळा करतील. या जनगणनेदरम्यान घराची स्थिती, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, वीज, स्वच्छता सुविधा तसेच मालमत्तेशी संबंधित विविध बाबींची सविस्तर माहिती घेतली जाणार आहे. डिजिटल पद्धतीमुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि अचूक होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आजपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असून अनेक क्षेत्रात महत्त्वाचे बदल लागू होत आहेत. आयकर कायद्यातील सुधारणा नोकरदारांसाठी सुखावह ठरणार आहेत. त्यानुसार नवीन सॅलरी स्लिपमध्ये बेसिक पे म्हणजे मूळ वेतन आता वेतनाच्या 50% राहणार आहे, ज्यामुळे ईपीएफ आणि ग्रॅज्युटी सारख्या लाभात वाढ होईल. त्याचबरोबर मुंबईत विजेचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या दरात कपात होणार आहे, तर रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ होणार नाही. परंतु इंडिगो, एअर इंडिया आणि इतर विमान कंपन्यांच्या तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता आहे. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असून त्याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांनाही बसत आहे. भारतातील सरकारी तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ जाहीर केली आहे. आजपासून लागू केलेल्या नव्या दरानुसार 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 195 रुपये 50 पैशाची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीत या सिलेंडरची किंमत आता 2078 रुपये आणि 50 पैसे रुपयावर पोहोचली आहे. या दरवाढीमुळे व्यापारी, हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांमध्ये चिंता वाढली असून त्यांच्या खर्चात मोठी भर पडणार आहे. परिणामी अन्नपदार्थाच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नाशिकमध्ये भोंदूबाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अशोक खरातच्या घरी धाड टाकून पोलिसांनी त्याचा मुलगा हर्षवर्धन खरात याला ताब्यात घेतलं असून त्याची पोलीस सध्या कसून चौकशी सुरू करत आहे. खरात यांची पत्नी कल्पना खरात यांच्यावर एक गुन्हा दाखल केला असून अटकेच्या भीतीने त्या फरार आहेत. पोलीस सध्या तिचा शोध घेत आहेत. हर्षवर्धनला पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस अकादमी येथे नेऊन त्याची चौकशी करत आहेत, जिथून पुढील तपास आणि मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात एसआयटीकडून कठोर तपास सुरू असून पोलिसांनी संभाव्यपणे कल्पना खरात यांची लवकरच अटक करण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या कारवाईमुळे प्रकरणातील सर्व घटक आणि जमीन व्यवहार संबंधी तपासात नवीन माहिती उलगडण्याची शक्यता आहे. अशोक खरातने स्वतःच्या नावासह पत्नी आणि निकटवर्तीयांच्या नावावर मोठ्या प्रमाणात मालमत्ता जमा केल्याचं उघड झालं आहे. पुण्यातील मॉडेल कॉलनीसारख्या उच्चभ्रू भागात त्यांच्या मुलीच्या नावावर अलिशान 3 BHK फ्लॅट असल्याचं समोर आलं आहे. 24 रत्नम या सोसायटीतील 7व्या मजल्यावरील सुमारे 1055 चौरस फुटांचा फ्लॅट 13 सप्टेंबर 2023 रोजी खरेदी करण्यात आला होता. विशेष म्हणजे या फ्लॅटसाठी अंदाजे 1,20,00,000 रुपये रोख स्वरूपात बिल्डरला देण्यात आल्याची माहिती समोर आली असून सेल डीडीमध्ये चेकद्वारा व्यवहाराचा कोणताही उल्लेख नसल्याचंही सांगितलं जात आहे. तपासात असंही स्पष्ट होत आहे की अशोक खरातने लोकांना फसवून आणि भीती दाखवून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळले आणि त्यातून राज्यातील विविध शहरांमध्ये स्थावर मालमत्ता खरेदी केली. पुण्यासारख्या महागड्या भागातही त्याने गुंतवणूक केल्याचं समोर आलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे खरात आयकर विभागाकडे केवळ सुमारे 12 लाख रुपये वार्षिक उत्पन्न दाखवत होता, तर प्रत्यक्षात त्याची संपत्ती शेकडो कोटींच्या घरात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आयकर विभागाला त्याच्यावर जीएसटी चुकवेगिरीचाही संशय असून त्याच्या कंपन्या, बांधकाम प्रकल्प आणि हार्डवेअर व्यवसायाची चौकशी सुरू आहे. सध्या अशोक खरातच्या संपत्तीची सखोल चौकशी सुरू असून त्याच्या चार्टर्ड अकाउंटची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान खरातला पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात येणार असल्यानं पुढील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलं तापलं असताना अशातच मुंबईच्या भाजपच्या महापौर ऋतू तावडे यांच्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. महावीर जयंतीनिमित्त बोरोली कोरा केंद्र मैदानात झालेल्या कार्यक्रमात मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी आपल्या घशाची समस्या गुरुजींच्या आशीर्वादामुळे दूर झाल्याचं सांगितलं. 1.5 वर्षापासून त्रस्त असताना औषधांनी फरक न पडल्याचं सांगत त्यांनी आज स्पष्ट बोलत आहे, हा मोठा चमत्कार आहे असं वक्तव्य केलं. कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार अमित साटम यांचीही उपस्थिती होती. इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण संघर्षामुळे जागतिक परिस्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे.
विशेषतः होर्मुझ खाडी बंद झाल्यामुळे तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून अनेक देश आर्थिक दबावाखाली आले आहेत. या पार्श्वभूमीवर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. त्यांनी स्पष्ट केले की अमेरिकेकडून संदेश मिळत असले तरी याचा अर्थ तेहरान आणि वॉशिंग्टन यांच्यात थेट चर्चा सुरू आहे असा होत नाही. अरागची म्हणाले की अमेरिकेच्या प्रस्तावांना इराणने कोणतेही उत्तर दिलेलं नाही. ते युद्ध समाप्तीसाठी तयार असल्याचं त्यांनी सांगितलं, मात्र केवळ तात्पुरत्या युद्धविरामाला ते तयार नसल्याचे स्पष्ट केलं. अरागची यांनी पुढे नमूद केलं की अमेरिकेसोबत वाटाघाटी करण्याबाबत इराणला काही आक्षेप आहेत. यामागील मुख्य कारण म्हणजे पूर्वीचा अनुभव. काही वर्षापूर्वी झालेल्या करारातून अमेरिकेने अचानक माघार घेतल्यामुळे इराणचा विश्वास ढासळला आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत थेट चर्चा करण्याबाबत ते सावध भूमिका घेत आहेत. दरम्यान अनेक देश या संघर्षात मध्यस्थी करण्यासाठी पुढे येत असून युद्ध थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. तरीही परिस्थिती अद्याप तणावपूर्ण असून जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचे परिणाम स्पष्टपणे दिसू लागले आहेत. IPLच्या चौथ्या सामन्यात पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने आले होते. नाणेफेक जिंकून पंजाबने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. गुजरातची फलंदाजी धीमी खेळपट्टी आणि मोठ्या मैदानामुळे प्रभावित झाली. त्यांनी 20 षटकात 6 गडी गमावून 162 धावा केल्या. विजयासाठी 163 धावांचं आव्हान पंजाबकडे होतं. पंजाब किंगने शेवटच्या षटकात 7 विकेट गमावून हे आव्हान पूर्ण केलं आणि रोमांचक विजय मिळवला. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत रहा आवाज इंडिया मराठी.